मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट ठेवण्यात आले। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी करण्यात आली। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीचं प्राबल्य असलेल्या प्रभागात मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा अंदाज आहे, तर भाजपचा हा अंदाज आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या समीकरणावरही राजकीय गणित ठरणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, आखणी तयार झालेली आहे, कशा प्रकारे ही आखणी करण्यात आलेली आहे, काय रणनीती भाजपकडून ठरवण्यात आली? अगदी खरं आहे विक्रांत। येत्या 2 महिन्यात खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून भाजपनं तयारी केली आहे। महायुती मुंबईमध्ये एकत्र लढणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। जागांचा फॉर्म्युला देखील आता ठरतोय। लवकरच प्रमुख नेते महायुतीचे एकत्र बसतील आणि त्यानंतर मुंबईच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित केला जातोय। मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार भाजप 150 जागा लढणार वर ठाम आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, 2017 मध्ये आपण जर बघितलं असेल तर भाजपची कामगिरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये चांगली राहिली होती। त्यावेळी भाजपचं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं महापौर पदाचं। मात्र यावेळी भाजपला विश्वास आहे की जास्त जागा लढल्या तर आपल्या जास्त जागा जिंकून येऊ शकतात आणि याचमुळे कुठेतरी भाजप 150चं टार्गेट घेऊन चाललेलं आहे। त्या दृष्टिकोनातून भाजपकडून उमेदवारांची चाचपणी जी आहे ती देखील सुरू झालेली आहे। जे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतील तर 65 ते 75 जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे। आता या जागांवर एकनाथ शिंदेंचं समाधान होणार का की ते अधिकची जागा मागणार? कारण आपण पाहिलं असेल तर मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काही माजी नगरसेवक जे आहेत ते आलेले आहेत। येत्या काळात आणखी काही पक्षप्रवेश होतील, त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची देखील मुंबईमध्ये सर्वाधिक जागा मागण्याची इच्छा असू शकते। आता यावर तिन्ही प्रमुख नेते म्हणजे महायुतीचे प्रमुख नेते काय तोडगा काढणार? भाजपने जर 150 जागा लढवायचं ठरलं तर मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 60 ते 75 पैकी किती जागा मिळतील आणि उरली मग अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद फारशी मुंबईत नाही। मात्र त्यांना देखील काही जागा ज्या आहेत ते भाजपला सोडाव्या लागणार। अर्थात दोन्ही ठाकरे एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालंय आणि त्या दृष्टिकोनातूनच जागांची रणनीती जी आहे ती ठरवली जाईल। कुठेही दोन्ही ठाकरेंना फायदा होणार नाही याची खबरदारी जी आहे ती विशेषतः भाजपकडून आणि महायुतीकडून घेण्यात येणार आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार देखील निवडून आणण्याची जबाबदारी जी आहे ती भाजपकडे असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।